नमस्कार, मी संदीप देसाई. आपण पाहताय आज दिनांक. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. विरोधक एकत्र आल्यास भाजपला भक्कम पर्याय. महाविकास आघाडी म्हणजे मिनी यूपीएच. राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको. राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी. सरकारी अधिकाऱ्यानं फोडला आरोग्य भरतीचा पेपर. आरोग्य विभागाच्या सीईओ सह 4 कर्मचारी जेरबंद. साम टीव्हीच्या पाठपुराव्याला मोठं यश. अनिल देशमुखांच्या काळातील पोलीस भरती प्रकरणी सीताराम कुंटेंची ईडीकडून 6 तास चौकशी. अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. कोकणी कादंबरीकार दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. ज्ञानपीठ मिळवणारे मावजो कोकणातील दुसरे साहित्यिक. झूम कॉल घेऊन तब्बल 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. अमेरिकेतील better.com कंपनीचं संतापजनक पाऊल. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. आता जे नोकरदार प्रेक्षक ही बातमी पाहतायत त्या सर्वांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मंदी सदृश्य परिस्थिती, एकंदर मार्केट सेंटिमेंट, या सगळ्यामुळे तुम्हा सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येते. आधी सांगणं किंवा नोटीस बिटीस काहीही नाहीये. सर्वांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय अशी घोषणा आम्ही करतोय. तुम्ही म्हणत असाल की साम टीव्ही अशी बातमी काय दाखवत आहे. कल्पना करा, तुम्ही कंपनीच्या झूम कॉलवर आहात आणि त्या झूम कॉलवर तुम्हाला सांगितलं गेलं की तुमची नोकरी गेली आहे. अमेरिकेतली मोठी कर्जदार कंपनी better.com ने एका फटक्यामध्ये 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. पाहुयात आमचा स्पेशल रिपोर्ट. 900 कर्मचारी क्षणार्धात बेरोजगार. झूम कॉलवर सांगितलं नोकरी गेली. better.com कंपनीचं क्रूर कृत्य. नोकरी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह नोकरीवर अवलंबून असतो. आपल्यासारख्याच 900 जणांना कुठलीही पूर्वकल्पना न देता एका क्षणात नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. बरं, त्यासाठी साधा फोन तरी कंपनीनं केला का? तर नाही. सीईओनं एक कॉमन झूम कॉल घेतला आणि सांगितलं नोकरी गेली म्हणून. अमेरिकेतील मोठी कर्जदार कंपनी better.com या कंपनीनं हे क्रूर कृत्य केलंय. पहा सीईओ साहेबांचा झूम कॉल. If you're on this call, you are part of the unlucky group. Fuck you, dude. Being laid off. Your employment here is terminated, effective immediately. Are you fucking kidding me? What does this mean for what's next? You're going to get an email from HR, askhr@better.com, to your personal email address. Your severance and your benefits. For all U.S. employees, we're providing 4 weeks of severance, 1 month of full benefits, and 2 months of COBRA, for which we will pay the premium. So 3 months total benefits if you elect for COBRA. Thank you for each and every one of yours individual contributions to Better. सीईओ विशाल गर्ग हे मूळ भारतीय वंशाचे. एरवी अमेरिकेत भारतीय वंशाच्या सीईओचं कौतुक होतं, पण गर्ग यांच्यावर साहजिकच टीकेची झोड उठली आहे. याचं कारण म्हणजे पाश्चात्य जगात आता सुट्टीचा मोसम सुरू होईल, कारण क्रिसमस जवळ आलाय. 15 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान अमेरिका आणि युरोपमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण असतं. नेमकं याच काळात या 900 जणांच्या नोकरीवर गदा आली. गर्ग यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, वाईट वेळ प्रत्येकावर येते. आज गर्गमुळे 900 जणांची नोकरी गेली. उद्या कदाचित गर्ग यांचाच नंबर लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
आपण बघितलं कशा पद्धतीनं ह्या कंपनीनं better.com 900 कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहे, संताप उसळलेला आहे जगभरामध्ये. आपल्यासोबत काल निर्णयाचे संपादक प्रकाशक आहेत जयराज साळगावकर. साळगावकर सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उद्योजक म्हणून तुम्ही या निर्णयाकडे कसं बघता? अमेरिकेमध्ये एक आपण बघितलं की झूम कॉलवर नोकरी गेली असं सांगितलं अमेरिकेच्या better.com कंपनीनं हे टोकाचं पाऊल उचललंय. CEO विशाल गर्ग यांनी हे जाहीर केले आणि 900 कर्मचाऱ्यांना एका फटक्यामध्ये काढून टाकण्यात आले. कोणतीही नोटीस त्यांना दिली गेलेली नाहीये, कोणतेही इंटिमेशन त्यांना दिलेली नाहीये. या सगळ्यामध्ये एक झूम कॉल घेतला आणि सगळ्या 900च्या 900 कर्मचाऱ्यांना एकदम सांगण्यात आलं की तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. अमेरिकेतली बडी कंपनी आहे better.com, ही कर्जदार कंपनी आहे. पुन्हा एकदा जाऊयात, जयराज साळगावकर आपल्या सोबत आहेत. साळगावकर सर, अमेरिकेच्या घटनेप्रमाणे कुठल्याही संस्थेला किंवा कर्मचाऱ्याला कुठलीही नोटीस न देता यू आर फायर म्हणून काढता येतं. त्याचा फायदा घेतलाय. दुसरं म्हणजे भारतीय वंशाचे कुठल्या वंशाचे याचा काही संबंध नाहीये. अमेरिकेतल्या हायटेक इंडस्ट्रीमध्ये आता अनेक कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे CEO आहेत. तर CEO हा नेमलेला असतो, निर्णय बोर्ड घेतो. बरोबर. त्यामुळे जेव्हा पैसे आले टॉप बँकेकडून बोर्डाला त्यांनी सांगितलं असणार की ही आमची अट आहे की तुम्ही या कर्मचाऱ्यांना कमी करा आणि नवीन कर्मचारी घ्या. त्यामुळे तो तसा गुलामच आहे बोर्डाचा. त्यामुळे गर्ग याच्यात दोष देण्यात काही अर्थ नाही. आणि हे कर्मचारी हायटेक इंडस्ट्रीमध्ये आहेत. आता डिजिटल बँकिंग सगळीकडे येत आहे आणि तिथे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. अमेरिकेची इकॉनॉमी सुद्धा हळूहळू वर जाते. त्यामुळे त्यांना सुद्धा संधी मिळेल. आणि भावनेचा विचार केला तर हे वाईट आहे, असं कोणाचं होऊ नये. पण कायद्याचा विचार केला तर अमेरिकन कंपनी असं करू शकते. खास करून सिलिकॉन व्हॅलीची असली तर पूर्वी फक्त ब्लू कॉलर म्हणजे कामगारांवर हा हातोडा पडायचा, आता व्हाईट कॉलरवरही पडतो हे बघायला पाहिजे आपण. अगदी. जयराज सर, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं जयराज साळगावकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये कशा पद्धतीनं कायदे आहेत आणि त्या कायद्याचा वापर करून या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कसं कामावरून काढून टाकलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. देशामध्ये भाजपला रोखायचं असेल तर सर्वच विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे असंही राऊत म्हणाले. त्याचबरोबर राज्यामध्ये सध्या मिनी UPAच आहे, त्याचाच भाग शिवसेना आहे असंही राऊत म्हणालेले आहेत. आणि UPA मध्ये सहभागी होण्याच्या शक्यतेवर त्यांनी शिक्कामोर्तब केलाय. या संदर्भामध्ये येत्या 24 तासांमध्ये याची माहिती देणार असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले. देशामध्ये विरोधी पक्षाचं एक मजबूत संघटन उभं राहावं आणि ते एकच संघटन असावं, एकच फ्रंट असावा, हे जसं आमचं मत आहे, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचं मत आहे, जसं हे शरद पवार साहेबांचं मत आहे, तसंच ते त्यांचंही मत आहे की भारतीय जनता पक्षाला किंवा सध्याच्या दिल्लीतील राज्यव्यवस्थेला समर्थ पर्याय म्हणून एक आघाडी विरोधी पक्षाची जर असेल तर ती वेगळ्या वेगळ्या आघाड्या स्थापन न करता ती एकच आघाडी स्थापन करावी हे त्यांनी स्पष्टपणे बोललं. आणि त्यात मला असं वाटतं की अनेक प्रमुख नेत्यांचं तेच म्हणणं आहे. शिवसेना सध्या महाराष्ट्रातल्या मिनी UPAत सामील आहे. महाराष्ट्रात जे सध्या प्रयोग आहे तो मिनी UPAचाच प्रयोग आहे. महाराष्ट्रात आहे पण देश पातळीवर जी UPA आहे, महाराष्ट्रातच राष्ट्र आहे हे लक्षात घ्या. शिवसेना UPAत असू शकेल का पुढच्या काळात? सांगेन ना मी आपल्याला, पुढल्या 24 तासात आपल्याला सांगेन मी या विषयावर बोलेन. देशात भाजपला समर्थ पर्याय उभा करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवं. या संदर्भातला प्रस्ताव काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलाय. त्याचबरोबर गोव्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचंही राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलंय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गेल्या 7.5 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेने काही कारखान्यांना कर्ज दिले होते आणि त्यात महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेने अहमदनगर इथल्या राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याला कर्ज प्रकरणामध्ये तो कारखाना जप्त केला होता। या कारखान्याचा नंतर 2012 सालामध्ये लिलाव करण्यात आला होता। हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला। कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी रुपये होती, मात्र हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनीने 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता। या सर्व व्यवहारावर ईडीला संशय आहे। भारतात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे महामारीची तिसरी लाट फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आयआयटी बॉम्बेच्या डेटा सायंटिस्ट टीमनं हा दावा केलाय। तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या दररोज 1 ते 1.5 लाखांपर्यंत होऊ शकते। नव्या व्हेरियंटमुळे नवीन शंका निर्माण झालेली आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून येत असलेल्या प्रकरणांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं मत सुद्धा स्टडी टीमनं व्यक्त केलेलं आहे। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्यांसाठी राज्याकडून एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। परदेशातून आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढती आहे आणि याच पार्श्वभूमीवर नियम कडक करण्यात आलेले आहेत। परदेशातून येणाऱ्यांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे। चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास क्वारंटाईन करून उपचार केले जातील। रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत नियमानुसार उपचार घ्यावे लागतील। प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आल्यास 7 दिवस होम क्वारंटाईन आणि 8व्या दिवशी पुन्हा RT-PCR करण्यात येणार आहे। रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास पुन्हा 7 दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे। त्यासोबतच 11 देशांची नावं हाय रिस्क यादीमध्ये टाकण्यात आली आहेत। यामध्ये दक्षिण आफ्रिका, युरोप, UK सह इतर देशांची नावं सुद्धा आहेत। केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरचं वजन कमी करण्याबाबत विचार करतंय। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली आहे। सध्या घरगुती सिलेंडरचं वजन 14.2 किलो आहे। त्यामुळे सिलेंडरची ने-आण करण्यात महिलांना निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासह पर्यायांचे विचार सुरू असल्याचं हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान महिलांच्या सोयीसाठी की सिलेंडरचे वाढलेले दर लपवण्यासाठी केंद्र सरकार निर्णय घेतंय अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सैदुल बाक्या कंपाट्टी असं या आरोपीचं नाव आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोरेगावच्या प्रेमनगर रहिवासी संघ जवळच्या अंकुर बिल्डिंगच्या जवळ काही जण नामांकित दुधाच्या पिशवीमध्ये भेसळ करून ते दूध विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। यानंतर पोलिसांनी कारवाई केली। यावेळेला 125 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून हे लोक असं कृत्य करत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे। ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च 57वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय। मावजो हे लघुकथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत। गेली 4 दशकं त्यांनी कोकणी भाषेमध्ये लेखन केलंय। यामध्ये कथासंग्रह, कादंबऱ्या, पटकथा लेखन, स्तंभ लेखन, त्याचबरोबर नाट्यलेखन यांचा समावेश आहे। त्यांचं साहित्य वेगवेगळ्या भाषांमधून सुद्धा प्रसिद्ध झालंय। दरम्यान ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरव होणारे कोकणातील ते दुसरे साहित्यिक आहेत। सोयाबीन आयात करण्याचा कोणताही विचार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय। महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली आहे। त्यानंतर गोयल यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे। सोयाबीनच्या आयातीमुळे देशातील सोयाबीनचे दर घसरण्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त झाली होती। त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय। पेंड सोयाबीनची आयात केली तर सोयाबीनचे दर पडू शकतात आणि गेल्या महिन्याभरापासून अस्थिर परिस्थिती येणारं म्हणलं 400 कमी, 500 कमी, 1000 कमी असं अस्थिर मार्केट होतं। आज मी दोन्ही नेत्यांना भेटलो, गोयल साहेबांना आणि ह्यांना काय म्हणतो रुपाला साहेबाला। त्यांनी सांगितलं की सरकारच्या समोर कुठलाही प्रस्ताव नाही।
आता एक बातमी आहे चिमुकल्यांना बाईकवर बसवणाऱ्या पालकांसाठी. कुठेही बाहेर जाताना तुम्ही मुलांना तुमच्या बाईकवर एकटे सोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत जवळची आणि महत्त्वाची आहे. कारण एका बाईकवर चिमुरड्याला एकटं सोडणं त्या मुलाच्या जीवावर बेतले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या भीषण अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत. एका पालकानं आपल्या चिमुरड्याला रस्त्याशेजारी बाईकवर एकट्याला बसवलं आणि गाडी स्टँडवर लावून तो एका कामासाठी निघून गेला. याच वेळी बाईकवर बसलेल्या चिमुरड्याचा खेळता खेळता बाईकसह तोल गेला आणि तो थेट रस्त्यावर पडला. नेमका याच वेळी बाजूने जाणाऱ्या भरधाव डंपरखाली चिमुकला सापडला आणि काही कळण्याच्या आतच त्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झालाय. ही घटना नेमकी कुठली आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाहीये, पण तुम्ही कधीही तुमच्या मुलांना बाईकवर असं एकटं सोडू नका, नाहीतर एक चूक तुम्हाला आयुष्यभराची शिक्षा देऊन जाईल. बातमी बुलढाण्यातली आहे. बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये वाघानं दहशत पसरवली आहे. वाघाच्या मुक्त संचारामुळे अघोषित लॉकडाऊन लावण्यात आलंय. बघूया. वाघाचा खामगाव शहरात टायगर वॉक. वाघामुळे खामगावात अघोषित लॉकडाऊन. वाघ असल्याने त्याला पकडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. वाघाच्या गस्तीमुळे खामगावकर घरात बंद. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात सध्या अघोषित लॉकडाऊन आहे. नागरिक घराबाहेर जायला घाबरत आहे. याला कारण कोरोना नाहीये तर वाघोबा आहे. खामगाव शहरात वाघाचा वावर आहे. त्यानं शहरातल्या एका गोठ्यातील गाय आणि वासरावर हल्ला केलाय. एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत वाघाचा वावर स्पष्ट दिसून येतोय. खबरदारी म्हणून खामगावातल्या शाळा बंद करण्यात आल्या. वन विभागाची खूप दिरंगाई चालू आहे. अक्षरशः वाघ दिसल्यानंतरही कोणत्याच प्रकारची काहीही स्टिंग ऑपरेशन काही फक्त नावापुरतं करत आहे. जागा आहे साधारणतः 4 ते 5 एकरची. त्या परिसरामध्ये फॉरेस्ट विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. त्या ठिकाणी मी खामगावकर नागरिकांना सतर्कतेचं त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं. माणसानं जंगलात घुसखोरी केली. माणसांनी ताब्यात घेतलेल्या जमिनीवर आता वाघ हक्क सांगू लागले. वाघानं खामगावात सुरू केलेली गस्त हा एक इशारा समजावा. संजय जाधव, साम टीव्ही न्यूज, बुलढाणा. भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधामध्ये शिवसेना महिला आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. महिला आघाडीच्या वतीनं मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये शेलारांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासाठी शिवसेनेच्या अनेक महिला नेत्या मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आज शिवसेना महिला आघाडी, नगरसेविका आणि युवा सेना आम्ही सगळेजण आज आयुक्त हेमंत नगराळे आणि विश्वास नांगरे पाटील यांना निवेदन देण्याकरता आलो. आणि आम्ही अशी मागणी केली आहे त्यांच्याकडे की किशोरीताई ह्या महापौर आहेत आणि त्या महिला आहेत, त्यामुळे कुठच्याही महिलेबद्दल बोलताना असभ्य भाषा वापरू नये. फ्रंटलाईन वर्कर्सना लशीचा 3रा डोस देण्याची मागणी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलंय. लसीकरणासाठीचं वय 15 वर्ष करावं अशी मागणी सुद्धा आदित्य ठाकरेंनी केली आहे. जे फ्रंटलाईन वर्कर्स आणि हेल्थकेअर वर्कर्स ज्यांचे दोन्ही डोस घेऊन झालेले जानेवारी फेब्रुवारीमध्ये या वर्षाच्या, त्यांना जर वाटत असेल, ज्यांना बरोबर वाटत असेल, योग्य वाटत असेल, त्यांना 3रा डोस अलाव करावा ही त्यांच्याकडे एक विनंती केलेली आहे. दुसरं म्हणजे जर आपण बघितलं तर मिनिमम एज वॅक्सिनेशनचं साधारण 18 आहे. ते जर कमी करून 15 करू शकलो, कारण जगभरात आपण बघाल लहान मुलांना तर काही काही ठिकाणी केलेलं आहे, पण आपले जे वॅक्सिन्स आहेत किंवा आपल्याकडे जी मान्यता आहे ती 18 आहे. फिजिकली 14 आणि 18मध्ये 15 आणि 18मध्ये तेवढा फरक मुलांमध्ये पडत नाही, लहान मुलींमध्ये. पण हे होत असताना जर आपण 15पर्यंत केलं तर 10वी, 11वी, 12वी या देखील जे शाळेतली किंवा कॉलेजमधली वर्ष त्या मुलामुलींसाठी आपण प्रोटेक्शन देऊ शकू.
ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च 57वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. मावजो हे लघु कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. गेली 4 दशकं त्यांनी कोकणी भाषेमध्ये लेखन केलंय. यामध्ये कथासंग्रह, कादंबऱ्या, पटकथा लेखन, स्तंभलेखन, नाट्यलेखन यांचा समावेश आहे. त्यांचं साहित्य वेगवेगळ्या भाषांमधून सुद्धा प्रसिद्ध झालंय. दरम्यान ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरव होणारे कोकणातील ते दुसरे साहित्यिक आहेत. एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून कोण आहेत साहित्यिक दामोदर मावजो. 4 दशकांपासून विपुल कोकणी लेखन त्यांनी केलंय. लघु कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कथासंग्रह, कादंबऱ्या, पटकथा, स्तंभ आणि नाट्यलेखन सुद्धा त्यांनी केलंय. काही कथांचा इंग्रजी, पोर्तुगीज, फ्रेंच मधून अनुवाद झालाय. 1983 ला कार्मेलिन कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालाय. 2011 ला त्सुनामी सायमन या कादंबरीसाठी विमला पै विश्व कोकणी साहित्यिक पुरस्काराने त्यांचा सन्मान झालाय. ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलेले दुसरे कोकणी साहित्यिक आहेत. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः दामोदर मावजो सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं साम टीव्ही मध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. सर, काय भावना आहे आता ज्ञानपीठ, कारण साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला मिळालाय, काय भावना आहेत? कोणत्याही साहित्यिकाला एखादा पुरस्कार मिळाला की जो आनंद होणं स्वाभाविक आहे, तसा आनंद मलाही झालेला आहे. पण मला एक जाणवतंय की मला हा पुरस्कार मिळाला म्हणून मी त्या पुरस्काराला पात्र आहे की नाही हे बघण्यासाठी मी जेव्हा तेव्हा किमान 100 आपण बघतोय दामोदर सरांचा आवाज काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत साहित्यिक आणि लेखक. दुसरा हा कोकणीला मिळतोय. हॅलो, हा सर बोला, सलग बोला. हा जरा आवाजामध्ये डिस्टर्बन्स आहे, बोला. एक म्हणजे जे अनेक साहित्यिक या पुरस्काराला पात्र आहेत, ज्यांना त्यांना मिळू शकत नाही, कारण सगळ्यांनाच एकदम देणं काही शक्य होत नाही. जुरीला काही बंधनं असतात, काही मर्यादा असतात. पण त्यांच्या वतीनं सुद्धा त्यांची आठवण ठेवून आणि जाण ठेवून मी हा पुरस्कार स्वीकारित आहे. दुसरं, कोकणीसाठी हा मिळालेला दुसरा पुरस्कार आहे. कोकणी जी भाषा पोर्तुगीजांच्या काळामध्ये अतिशय दुर्लक्षित होती, नॉट ओनली दुर्लक्षित, तर त्या काळी ह्या भाषेला अत्यंत छळण्यात आलं होतं. त्यामुळं 16व्या शतकापासून 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तरी ही भाषा बोलण्यावर सुद्धा बंदी होती. पण नंतर ही भाषा जिवंत राहिली. पण गोवा मुक्तीनंतर खरा साहित्यिक प्रवास सुरू झाला. या अवघ्या काळामध्ये कोकणी भाषेनं आणि कोकणी साहित्यानं जी मजल गाठली ती खरंच कौतुकास्पद आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळं हा दुसरा जो पुरस्कार आहे ज्ञानपीठाचा, हा मी अगदी नम्रपणे पण सगळ्या जाणीवपूर्वक मी हा स्वीकारित आहे. अगदी तुमचं सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा दामोदर सर, तुम्ही आता म्हणालात की भाषेचा गौरव आहे. कोकणी भाषेला दुसरा हा पुरस्कार मिळालेला आहे. लेखक ज्या वेळेला लेखन करत असतो त्यावेळेला तुम्ही सांगितलं की पुरस्कार मिळणं हे खूप आनंदाची गोष्ट असते. पण हा पुरस्कार लेखकाच्या विचारांना असतो, त्याच्या शब्दसुमनांना असतो. आणि दुसरं तुम्ही म्हणालात की भाषेचा गौरव असतो. म्हणजे आता हळूहळू कोकणी भाषा समृद्ध व्हायला लागलेली आहे, ती आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायला लागलेली आहे, असं मत आहे तुमचं? बरोबर आहे. पण आणखीन एक लक्षात ठेवा, पोर्तुगीजांच्या काळामध्ये भाषेवर जरी बंदी असली तरी लोक पोर्तुगीज भाषेमार्फत किंवा मराठी भाषेमार्फत भारतीय भाषातील साहित्याशी, भारतीय साहित्याशी आणि वेस्टर्न साहित्याशी पण संपर्क ठेवून होती. त्यामुळं साहित्यिक दर्जा आमच्यासाठी कमी उंच झाला नाही. पण भाषेला हे साहित्याचा दरवाजा पहिल्यांदाच उघडला गेला आणि आमची जी अभिव्यक्ती होती कोकणी लेखकांची, ती कोकणी मार्फत येणं हे नवीन होतं. आणि म्हणून कोकणी भाषेला हा जो पुरस्कार मिळाला आहे, जो पुरस्कार मला मिळाला आहे साहित्याला, तो कोकणी भाषेलाही आहे असं आम्हाला वाटतं.
अगदी दामोदर सर, तुमच्या भावना तुम्ही साम टीव्ही सोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा, तुमचं अभिनंदन या पुरस्काराबद्दल. आपण बघितलं दामोदर मावजो आपल्या सोबत होते, ज्येष्ठ लेखक आहेत, कोकणी भाषेतले विपुल असं त्यांचं लेखन आहे आणि त्यांना 57वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. सर धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. यानंतर बघूया पुढची बातमी. नागालँडमध्ये लष्करानं केलेल्या गोळीबारामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे आफ्स्पा या कायदा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. काय आहे हा कायदा, यातील तरतुदी काय आहेत आणि त्यावर इतकी टीका का होते, जाणून घेऊया एका रिपोर्टमधून. नागालँड घटनेमुळे आफ्स्पा कायदा चर्चेत. जाचक कायद्याला विरोध कायम. आफ्स्पा किती वर्ष सहन करायचा. चार डिसेंबर रोजी नागालँडमध्ये लष्कराच्या हातून 14 नागरिकांचा मृत्यू झाला. घटना इतकी गंभीर होती की खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांना दोन्ही सदनात दिलगिरी व्यक्त करावी लागली. पण मुळात लष्कर गोळीबार करू शकलं ते आफ्स्पा कायद्यातील तरतुदीमुळे. या कायद्यावर वारंवार टीका होते आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून कायदा रद्द करण्याचीही मागणी होते. सर्वात आधी पाहूयात या कायद्यातील तरतुदी काय आहेत. या कायद्यान्वये कुठल्याही परिसर किंवा राज्याला तणावग्रस्त घोषित करता येतं. विशेषाधिकाराच्या नावाखाली लष्कराला जवळपास अमर्याद अधिकार प्राप्त होतात. केवळ संशयाच्या जोरावरही गोळीबार करण्याचा किंवा थेट जीवे मारण्याचा अधिकार या कायद्यान्वये लष्कराला आहे. संशयाच्या बळावर एखादी इमारतही जमीनदोस्त करता येते. शिवाय विना वॉरंट कुठल्याही ठिकाणची किंवा घराची झडती घेता येते. दखलपात्र गुन्ह्यात विना वॉरंट अटकही करता येते. लष्कराला मात्र कारवाईपासून संरक्षण देण्यात आलंय. कारवाई करायची झालीच तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. भारतामधल्या या 7 राज्यांच्या नागरिकांना सतत त्रास देण्याचं काम आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट करतो आहे. त्यामुळे याच्या विरुद्ध अनेक वेळा आंदोलनं झालेली आहेत. खूप मोठ्या प्रमाणात सत्याग्रह झालेले आहेत. न्यूड सत्याग्रह, भारतामध्ये पहिल्यांदा नग्न सत्याग्रह या कायद्याच्या विरुद्ध झालेला आहे. तरीसुद्धा हा कायदा अजूनही का अस्तित्वात आहे असा प्रश्न आपल्याला मणिपूरच्या तेंग नौपाल जिल्ह्यामध्ये 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. मणिपूर पोलीस आणि आसाम रायफलच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये हे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. आतापर्यंतच्या कारवाईतली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमेजवळील मोहरेर या शहरातील काही ठिकाणं म्यानमारमधून भारतात तस्करी होत असलेल्या अवैध ड्रग्जची साठवण, पॅकेज आणि वितरण करण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. छाप्यामध्ये पकडलेल्या व्यक्तीला मोरेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. बिहारमध्ये नितीश कुमार सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. बिहारमध्ये ओबीसींची संख्या अधिक आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणावरून बराच गोंधळ उडतोय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. केंद्राने या संदर्भात विचार नसल्याचं स्पष्ट केलंय. केंद्राने नकार दिल्यानंतर नितीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बिहार सरकारला जमलं ते महाविकास आघाडी कधी करणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश भाजपला टोला लगावलाय. जावेद अख्तर यांनी यूपी भाजपच्या घोषणेमध्ये हिंदीसह उर्दूच्या शब्दांच्या वापरावरून टोला लगावलाय. काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपी भाजपने ऑनलाईन प्रचार सुरू केला होता. योगी सरकारचं यश सांगणाऱ्या या मोहिमेची घोषवाक्य आहेत सोच इमानदार काम दमदार. याच घोषणेवरून टोला लगावत जावेद अख्तर यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. यूपी भाजपचं हे घोषवाक्य पाहून आनंद झाला. सोच इमानदारी काम दमदार या 4 शब्दांच्या घोषवाक्यात 3 उर्दू शब्द आहेत. इमानदार, काम आणि दमदार हे शब्द उर्दू आहेत असं जावेद अख्तर यांनी म्हटलेलं आहे. जावेद अख्तर यांचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं असून त्यावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. रेल्वेच्या खासगीकरणाला आता गती मिळण्याची शक्यता आहे, कारण IRCTCने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. खासगी कंपन्यांना लवकरच थीमवर आधारित रेल्वे चालवण्याची परवानगी मिळणार आहे. IRCTC कडून लवकरच भारत गौरव ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे आणि या प्रकल्पांतर्गत खासगी कंपन्यांना देखील रेल्वे चालवता येणार आहे. थीमसाठी रेल्वेचं अंतर आणि प्रवाशांकडून किती भाडं आकारायचं हे ठरवण्याचा अधिकार कंपन्यांना देण्यात आलाय. मात्र तरी देखील खासगी कंपन्यांच्या भाडेवसुलीवर भारतीय रेल्वे विभागाचं नियंत्रण असणार आहे. लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती IRCTC कडून देण्यात आली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉक्टर अनिल मेनन यांची नासाचे अंतराळवीर म्हणून निवड झालेली आहे. नासाच्या भविष्यातील 10 अंतराळवीरांच्या यादीमध्ये मेनन यांचं नाव आहे. यासाठी 12,000 जणांनी अर्ज केला होता. 2014 मध्ये मेनन यांनी नासाचे फ्लाईट सर्जन म्हणून सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांनी इलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीतही फ्लाईट सर्जन म्हणून काम केलंय. आता त्यांची नासाचे अंतराळवीर म्हणून निवड झाली आहे. यासाठी पुढील महिन्यापासून प्रशिक्षण सुरू होईल, जे 2 वर्ष चालेल. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा हिचा विवाह पार पडला. आव्हाड यांच्या ठाण्यातल्या नाथ बंगला या राहत्या घरी अत्यंत साध्या पद्धतीनं रजिस्टर्ड लग्न करण्यात आलं. ॲलन पटेल यांच्याबरोबर नताशा आव्हाड हिचा विवाह झाला. आव्हाड मुलीच्या लग्नानंतर मुलीचे वडील म्हणून अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मुलीच्या सांगण्याप्रमाणे साध्या पद्धतीनं विवाह केल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मुलीनं मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलंय. सारा तेंडुलकर ही नेहमी चर्चेत असते. आता साराने नव्या कोऱ्या जाहिरातीमधून मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवलंय. सारा क्लॉथिंग ब्रँडची जाहिरात करताना पाहायला मिळते. साराने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. या जाहिरातीत सारासोबत बनिता संधू आणि तानिया श्रॉफ सुद्धा दिसत आहेत.